आणि सुदामा दोघेही जिवलग मित्र होते. ते श्रापिंच्या अरण्यात शिकत होते. शिकणे संपल्यावर काही वर्षे निघून गेली. कृष्ण द्वारकेचा राजा झाला आणि सुदामा गरीबच ब्राह्मण राहिला. एके दिवशी सुदामाची बायको म्हणाली, अहो कृष्ण तुमचा जिवलग मित्र आहे, तो तुम्हाला काहीतरी मदत करणार. सुदामाला ही गोष्ट पटली, पण मित्राकडे खाली हात जावे ही त्याची अडचण होती. सुदामाची बायकोने त्याला एक पोह्याची पुरचुंडी दिली आणि बिचारा सुदामा तीच पुरचुंडी घेऊन कृष्णाकडे निघाला. तो द्वारकेला पोहोचला आणि कृष्णाच्या महला पुढे आला. मित्र आला आहे हे कृष्णाला सैनिकांमुळे माहीत पडली. कृष्ण त्याच्या जवळ आला आणि त्याला मिठी मारली आणि त्याला महलात आणले आणि शेजारी बसवले आणि म्हणाला, मित्रा सर्व कुशल आहे ना? आणि वहिनीने माझ्यासाठी काय पाठवलेले आहे? सुदामाने पोह्याची पुरचुंडी पुढे केली. कृष्णाने ते पोहे आनंदाने खाल्ले. सुदामा खूप दिवस तिथे राहिला आणि एके दिवशी घराकडे निघत होता तेव्हा मनात म्हणाला, मी इतके दिवस इथे राहिलो पण कृष्णाने आपल्याला काहीच दिले नाही. बायको काय म्हणेल, लोक काय म्हणतील असे करत तो गावात पोचला. घरे ओळखायला येत नव्हती. त्याने त्याच्या घरात पाय टाकला. पुढे त्याची बायको सुंदर साडी घालून उभी होती आणि त्याचे मुले पण सुंदर कपडे घालून उभे होते. सुदामाला माहीत पडले, कृष्णाने आपल्याला न मागता सर्व काही दिले.